बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौत यांनी अंबाजोगाईत जनसंवाद बैठक आयोजित केली होती। या जनसंवाद बैठकीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। पोलीस अधीक्षक नवनीत कौत यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देत काही प्रश्न बैठकीत मार्गी लावले। नागरिकांशी संवाद साधल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले। अंबाजोगाई सिटी, अंबाजोगाई ग्रामीण, वर्धापूर, पडली शहर, ग्रामीण संभाजीनगर, माझे पोलीस फोर्स, अंबाजोगाईचे जनता सगळ्यांना माझा साप्रेम नमस्कार। हा बेसिकली आपण जनसंवाद कशासाठी ठेवलेला आहे ते स्टार्टिंगला चेतना मॅडमने सांगितले होते। बीड पोलीसमध्ये आपण बरेच गोष्टी करत आहे जेणेकरून आपला गुन्हेगारी पण थांबेल आणि जनतामध्ये विश्वास वाढेल। त्यासाठी एक उपक्रम आहे। त्यासाठी प्रत्येक तालुक्याला आपण जाऊन लोकांशी विचारत आहे की आता तुम्हाला पोलिसिंग आणि आमच्याकडून अजून काय अपेक्षित आहे ज्याच्यावर आपण काम करू शकते। एकंदरीत 30 पॉईंट मी नोट करून घेतलेले आहे जे सगळे लोकांनी सांगितले। त्यामध्ये एक एक पॉईंटवर आपण चर्चा करू। सगळ्यात अगोदर जो होता मेजर मुद्दा आहे आपला पोलीस मॅन पॉवरचा, तो त्यासाठी मी सगळ्यांना सांगतो, तुम्हाला ते अर्धवट इन्फॉर्मेशन असेल। ह्या जो बदली आहे आपला जनरल ट्रान्सफर 2025 ची जो बदली आपण केलेली आहे त्यामध्ये आपण फॉर्म्युला डिवाइड केले होते। पूर्ण जिल्ह्याचा जेवढा टोटल क्राईम आहे आणि पूर्ण जिल्ह्याची जेवढी टोटल मॅन पॉवर आहे आपल्या पोलिसांची, त्या हिशोबाने प्रत्येक पोलीस स्टेशनला मॅन पॉवर पोहोचली पाहिजे। अंबाजोगाई शहरला अगोदर होती 60, आपण वाढवून दिलेली आहे 70। अंबाजोगाई ग्रामीणला त्यांचे क्राईमच्या हिशोबाने जेवढे होते तिथे आपण 5 एक्स्ट्रा वाढवून दिलेली आहे। तो प्रत्येक पोलीस स्टेशन आपल्या पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपण मॅन पॉवर वाढवून दिलेली आहे। एकूण 650 लोकांची आपण बदली केलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपण पोलीस स्टेशन मध्ये पाठवलेले आहे। अगोदर ते 1000ला आपण वाढवून 1500 केलेले आहे पूर्ण जिल्ह्यासाठी। तो पोलीस फोर्स प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये वाढलेले आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू प्रत्येक गोष्टीमध्ये दिसेल। नेक्स्ट पॉईंट होता तुमचा ट्रॅफिकची सेपरेट शाखासाठी ती पॉवर एसपी कडे नाही, पण यस ट्रॅफिक मॅनेजमेंट राहायला पाहिजे बिकॉज ट्रॅफिक आपला अंबाजोगाई शहरमध्ये खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। त्यासाठी आपण पोलीस स्टेशनमध्ये मॅनपॉवर वाढवून दिलेली आहे। आपली सेंट्रल ट्रॅफिक ब्रांच जो आहे बीड जिल्ह्याची, त्यांना मी सांगून इथे तुम्हाला ट्रॅफिक दुरुस्त करून दाखवतो। त्यासाठी मी माझे पोलीस स्टेशनच्या लोकांना हा मीटिंग झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो। पण अगेन ट्रॅफिक एक असा मुद्दा आहे ते फक्त पोलीस पर्यंत मर्यादित नाही। ट्रॅफिक इज बेसिकली ए सायन्स, बेसिकली तो एक सब्जेक्ट आहे। त्यामध्ये रोडची वायडनिंग किती आहे, रोडवर अतिक्रमण किती आहे, रेड लाईट ग्रीन लाईट लावलेली आहे की नाही, कॅमेरा लावलेले आहे की नाही, बिकॉज आपले 70 पोलीसमॅन सगळ्यांना मी आपल्या ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी आपण देऊ शकत नाही। आपल्याला टेक्नॉलॉजी सुद्धा त्यामध्ये गरजेची आहे। हळूहळू सगळी गोष्टी आपण इथे आणण्याचा प्रयत्न करू। तुम्ही जे नगरपालिकाचे सब्जेक्ट सांगितले, एकली पार्किंगसाठी जागा आहे तसं सांगितले, एकली सांगितले की दुकानदारच स्वतःचे इंटरेस्टसाठी रोडवर ते लावतात। तर इथे येता आपला बेसिकली सोशल डिसिप्लिन, बेसिकली आपली व्हॅल्यू सिस्टम आहे। तो एखाद्याने खूप चांगला म्हणला होता की फक्त पोलिसांवरच आपण म्हणू शकत नाही, आपल्याला स्वतःहून सुद्धा त्यामध्ये डिसिप्लिन दाखवावा लागेल। तो त्यासाठी आपल्याला इंट्रोस्पेक्ट करावं लागेल की आपण वाकई ट्रॅफिकसाठी जबाबदार तर नाही। तुम्ही जबाबदार असेल तर तुम्हाला थोडासा एक स्टेप पुढाकार घेऊन तुमच्याकडून सहकार्य दाखवावं लागेल। तो पोलीस मॅनपॉवरच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं। नेक्स्ट पॉईंट होता सावकारीच्या बाबतीत। आता सावकारीच्या बाबतीत मी हे सगळ्यांना म्हणू इच्छितो, तुम्ही आमच्याकडे यावा। सगळं झाल्यानंतर नाही, अगोदर आमच्याकडे यावं।
शासनाने गव्हर्नमेंटने भरपूर पॉलिसीज आहे त्यांची, जिथे तुम्ही तुमचा पैसा तुमचा लोन वगैरे घेऊ शकता. तुम्ही हे शॉर्टकट्स, इनडायरेक्ट शॉर्टकट्स तुम्ही वापरू नका. आणि कुठलाही तुमच्यावर क्राईम झाला तर तुम्ही आमच्याकडे यावा, जेणेकरून आम्ही वेळेवर तुमची मदत करू शकेल. सायबर फ्रॉडच्या बाबतीत कोणी सांगितले की सायबर फ्रॉडचा ऑफेन्स सायबर पोलीस स्टेशनलाच ते रजिस्टर करत आहे. हे चांगलं केलं, तुम्ही माझ्या निदर्शनास आणून दिले. हॅन्सफोर्थ मी पण माझ्या ऑफिसवरून एक ऑर्डर टाकेल की सायबरची जे काही कंप्लेंट असेल प्राथमिकता तेच पोलीस स्टेशनला आपण दाखल करू, जेणेकरून तुम्हाला तिथे येण्याचा त्रास होणार नाही. तो ते मी जाऊन तसा ऑर्डर काढतो आणि शक्य असेल तर तुम्हाला तिथेच त्याच्या आपण तुम्हाला जस्टिस देण्याचा आपण प्रयत्न करू. सायबर पोलीस स्टेशनमध्ये येणं जाणं आणि रिफंडसाठी तुम्हाला धावपळ करावं लागते. तो एकदम जेन्युइन आहे. बरेच गोष्टीमध्ये सगळे प्रश्नाचे जे उत्तर आहे ते फक्त पोलीस डिपार्टमेंटपर्यंत मर्यादित नाही. जिथे आपला कोर्ट येतात आपल्याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करावं लागते, तिथे थोडासा त्रास होता. तरी पण आपल्याला जेवढं शक्य असेल तुम्हाला जेवढं लवकर आम्ही फॅसिलिटेट करू शकेल तुमच्या सायबर फ्रॉडचे फंडाच्या बाबतीत ते मी जाऊन खात्री करतो आणि त्यामध्ये काहीतरी आपण एक सिस्टम आणण्याचा प्रयत्न करतो. समन्स वॉरंटच्या बाबतीत वकील साहेबांनी सांगितले, त्याच्या बाबतीत सुद्धा जसं की मी सांगितले आपण मॅन पॉवर वाढवून दिलेले आहे. तो प्रत्येक गोष्टी जो आपली पोलीस स्टेशनची आहे त्यामध्ये हळूहळू तुम्हाला सुधारणा दिसेल. शिवाजी चौकवर बस आपला एसटीची बसेस पार्क नाही झाले पाहिजे, तो ते तुम्ही एन्श्योर करून घ्या. तो त्यामध्ये काही असा इश्यू नाही. ते वकील साहेबांनी रेसिडेन्शियल झोन वर्सेस इंडस्ट्रियल झोनच्या बाबतीत सांगितलं होतं. सो त्यामध्ये ते कोण रात्री ते साऊंड करतात, खूप महत्त्वाचा विषय आहे. बिकॉज आपण जिथे राहतात तिथेच नॉईज आहे, तो आपण झोपणार कसा. तर त्यामुळे तुम्ही एक फोन आपल्या पोलीस स्टेशनचा रिव्ह्यू घ्या सगळे इन्चार्जेस, आणि तशा प्रकारचं काय असेल तर आपण योग्य कलमाप्रमाणे त्यांच्यावर आपण कारवाई करू. त्याच्यानंतर डीजे यूज इन मंगल कार्यालयाच्या बाबतीत ऑलरेडी मी माझे सगळे कामगारांना सांगितलेलं आहे की मंगल कार्यालयाचे ओनर्सला 168 BNSSच्या नोटीस आपण त्यांना देऊ. तो त्याची अंमलबजावणीचा मी खात्री करून देतो. आणि त्यांनी केलेलं नसेल तर मी डीजेच्या बाबतीत त्यामध्ये स्पष्ट सूचना सगळे मंगल कार्यालयाला लेखी स्वरूपात आम्ही त्यांना देणार. आणि उल्लंघन झाला तर नॉईज पोल्युशन ऍक्ट किंवा आपल्या बॉम्बे पोलीस ऍक्ट प्रमाणे त्यांच्यावर कारवाई होऊन आम्ही त्यांना जप्त सुद्धा करणार. त्याच्यानंतर तुम्ही ऑटोवर स्पीकर्सचं सांगितले, तो स्पीकर्सच्या बाबतीत सगळे इन्चार्जेसला मी सूचना देतो की रोडवरचा जो डिसिप्लिन आहे तो एकदमच सिरियस फॉर्म ऑफ इनडिसिप्लिन आहे. तो तिथे ऑटो असेल किंवा कोणीच असेल रोडवर एक शहरची एक जिल्ह्याची पोलिसिंग आपल्याला रोडवरचा डिसिप्लिन बघून करते. तो तुम्हाला आपल्या ट्रॅफिकच्या बाबतीत जास्त एफर्ट द्यावा लागेल आणि स्पेशल ड्रायव्हर घ्या. मी बीड आपला API ट्रॅफिकला बोलतो, बीडची ते टीम येईल, आपण स्पेशल ड्राईव्ह घेऊन ट्रॅफिक आपण सुरळीत करू. प्लॉटिंग फ्रॉड गँगचं तुम्ही सांगितले, त्याच्या बाबतीत बेटरली तुम्ही मला प्रत्यक्ष भेटून सांगा, जेणेकरून मी त्याच्यावर एक स्ट्रॅटेजी तयार करून त्याच्यावर मला कायद्याप्रमाणे ऍक्शन घेता येईल. ॲट्रॉसिटीच्या बाबतीत मला एक ते सूचना दिली तुम्ही की डिस्ट्रिक्ट लेवलची मीटिंग आणि तालुका लेवलची मीटिंग राहिलं पाहिजे. खूप चांगलं सजेशन आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही जाऊन अभ्यास करून ते सुरू करू. नेक्स्ट होता ज्ञानदादा केसच्या बाबतीत सांगितलं होतं, बट ज्ञानदादा केस सध्या शासनाने त्याच्या ग्रॅव्हिटी बघून तो केस CID कडे हस्तांतर केलेला आहे. 1 महिना झालेला आहे त्यासाठी. तो आता ज्ञानदादा केसच्या बाबतीत आमच्याकडून CID ला जे काही त्यांना असिस्टन्स पाहिजे ते असिस्टन्स चालू आहे आणि CID लवकरात लवकर त्यामध्ये चार्जशीट करतील. राजस्थानी मल्टी स्टेटच्या बाबतीत MPIDचा प्रस्ताव बीड पोलीसकडून ADG इकॉनॉमिक ऑफेन्स रिंग ADG EOW कडे पाठवलेला आहे ऑलरेडी आणि लवकरात त्यामध्ये MPID सुद्धा सँक्शन होईल. स्टुडंट्सच्या बाबतीत तुम्ही सांगितले सकाळच्या वेळेस त्यांना ट्रॅफिकला यायला जायला इश्यू होत आहे, त्याच्या बाबतीत मी ऑलरेडी सूचना दिलेली आहे, आपण कारवाई करू. CCTVचं कोणी सांगितले की CCTV मध्ये सगळं दिसते तरी पण पोलीस त्यामध्ये कारवाई करत नाही, ते पण मी रिव्ह्यू घेतो आणि कोणत्या केसमध्ये आपण काय केले ते मी बघतो.
स्कूलच्या तुम्ही एक ओरिएंटेशन प्रोग्रामसाठी सांगितले, मोटिवेशन लेक्चरसाठी सांगितले, खूप चांगलं सजेशन आहे. तो नेक्स्ट टप्प्यामध्ये त्याच्यावर आपण सुद्धा मार्गदर्शन करू, जेणेकरून आपला जो नवयुवक पिढी आहे त्याला चांगलं मार्गदर्शन भेटेल. आणि अंबाजोगाई शहरमधून बरेच IAS ऑफिसर्स निघालेले आहेत, सिलेक्ट झालेले आहेत. आमची इच्छा हेच राहील की अजून आपले अंबाजोगाईचे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या पूर्ण भारताच्या विकासासाठी ते इथे मदत करतील. त्यासाठी पोलीस विभाग करून जे काय बेस्ट होईल आम्ही करतो. पोलीस स्टेशन वाढले पाहिजे, अगेन ती पॉवर माझ्याकडे नाही, शासन लेवलची आहे, तरी पण त्यामध्ये पाठपुरावा आपण करू. जेलमधून लोक बाहेर येत आहे, डिफरंट हेअरस्टाईल दाढीवाडी करत आहे. तुम्हाला मी सांगतो, जेलवरून आमच्या जिल्ह्यामध्ये कोणीही जेलवरून बाहेर आला डायरेक्टली त्याला SP ऑफिसला बोलून आम्ही त्याला प्रतिबंधक कारवाईचं त्यांना नोटीस देतो. हे तुम्हाला माहीत नसेल, मी तुम्हाला सांगतो. कोणताही क्रिमिनल जेलवरून बाहेर आल्यानंतर SP ऑफिसच्या नोटीसशिवाय घरी जात नाही. तो आमच्या प्रत्येक जेलवरून बाहेर आलेल्या माणूसवर वॉच आहे. पण तुमचा वेलकम आहे, तुम्ही तुमच्या बाबतीत कधी आम्हाला सांगा, त्याच्यावर आपण कारवाई करू. शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही सांगितले, अगदी दारूच्या बाबतीत तुम्ही गावाला पोहोचेल त्याच्या अगोदर तिथे रेडसाठी आमची टीम निघालेली आहे. पण सगळे लोकांनी एक गोष्टी समजले पाहिजे की तुमची लाईफमध्ये जे सगळी अडचण आहे, प्रत्येक अडचणचा हल पोलीस नाही आहे. शासनाने बरेच गोष्टीसाठी वेगवेगळे डिपार्टमेंट तयार केलेले आहेत. स्पेशली दारूच्या बाबतीत सेपरेट डिपार्टमेंट आहे, जसं आपण स्टेट एक्साइज डिपार्टमेंट म्हणतात. अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिका, ग्रामपंचायत, वॉर्डर. पोलिसांचं मेजर काम आहे जे तुमची मॅक्सिमम अपेक्षा आहे, लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम. तो आम्ही आमचं काम करत आहे. पण बिकॉज मॅन्डेट एवढी वाईट आहे, त्यासाठी कुठेतरी आमचं चांगला दिसेल तुम्हाला, कुठेतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज दिसेल. त्याच्यात असा नाही की पोलीस काम करत नाही, त्याच्यात असं आहे की आमच्याकडे जो अवेलेबल मॅनपॉवर आहे त्यामध्ये आम्ही जो वर्क प्रायोरिटीज ठेवलेली आहे तो त्यामध्ये प्रायोरिटीमध्ये त्याला आपण पूर्ण करू शकले नाही. स्पेशली दारूच्या बाबतीत जो सेक्शन 65 ही बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट आहे त्यामध्ये अटक करण्याची तरतूद नाही. त्यामुळे मॅक्सिमम लोकांचा रोष राहते की पोलिसांनी त्यांना पकडले आणि अटक नाही केली. सुप्रीम कोर्टचे आदेशप्रमाणे आपल्याला गाईडलाईन फॉलो करावं लागते. प्रत्येक नियम कायदा आपण सगळ्यांना सेम प्रमाणे बंधनकारक आहे. त्यामुळे असा तुम्ही गैरसमज ठेवू नका की पोलिसांनी पकडले आणि त्यांना सोडले. कायद्याप्रमाणे आपल्याला करावं लागते, तर ते तुम्ही थोडंसं समजून घ्या. तर हे मोठ्यामोठी तुम्ही सांगितले होते. आता मी तुम्हाला एक थोडासा डेटा सांगू इच्छितो की आपण जानेवारी पासून आतापर्यंत मईपर्यंत आपण काय काय केलेलं आहे. जो तुमचे प्रश्न आहे, आपण काय काय केलेलं आहे. आपण जानेवारी ते आतापर्यंत मे पर्यंतचा डेटा आहे माझ्याकडे. आता जून पण आपली म्हणजे 18 तारीख आली, तर जूनच्या 18 दिवसाचा डेटा नाही, मे पर्यंत डेटा आहे. मागच्या वर्षी 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 20 मर्डर झाले होते आणि ह्या वर्षी आपले टोटल एकूण 14 आहे, 14. 6ची घट आहे आपलं. अटेम्प्ट टू मर्डर टोटल 88 होते, 88, आणि अटेम्प्ट टू मर्डर आता 63 आहे, 63. डेकोइटी 8 होती, आता 5 आहे. मारपीट टोटल 791, 791 होती, आता 645 आहे. चोरीमध्ये एकूण 90ची घट आहे. प्रत्येक जो इम्पॉर्टंट क्राईम इंडिकेटर्स आहे त्यामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनामध्ये आमच्या प्रयास बीड पोलीस चालू आहे आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला डेटा सांगितले आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपला घट आहे. नेक्स्ट आहे आपला रेट्स, जो इलिगल ऍक्टिव्हिटीजच्या बाबतीत. मागच्या वर्षी पूर्ण अख्खे वर्षमध्ये जेव्हा आपला इलेक्शनचा काळ होता त्यामध्ये सगळी गुटखा, मटका, वाळू, दारू, वॉटेवर सगळे जे काय आहे ड्रग्स, टोटल एकूण 8 करोडची कारवाई 2024 मध्ये झाली होती. आज मई 2025 मध्ये ऑलरेडी 20 करोड आम्ही पार केलेले. तो मागच्या वर्षाच्या डेटापेक्षा ऑलरेडी तिगुणा आमच्या फक्त 5 महिन्यामध्ये झालेला आहे. हे मी तुम्हाला कशासाठी सांगू इच्छितो की प्रत्येक इलिगल अवैध धंद्यावर आमची कारवाई कंटिन्युअस चालू आहे.
त्यासाठी तुम्हाला ते वाटते की ते चालू आहे, आम्हाला कोणाचाही पाठिंबा नाही, काहीच नाही. पोलीस स्टेशननी नाही ऐकले तुम्ही मला मेसेज पाठवू शकते, पण इलिगल ऍक्टिव्हिटीज आपण कुठल्याही प्रकारची टॉलरेट करणार नाही. आतापर्यंत टोटल 5 मोका MCO/CA इन्व्होक झालेले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. मागच्या वर्षाची तुलनामध्ये मागच्या वर्ष पूर्ण वर्षामध्ये 0 होते, आपण 5 महिन्यामध्ये 5 केलेले. टोटल 10 क्रिमिनल, आता 12 झाले, 12 क्रिमिनल्सवर MPDA केलेले आहे. टोटल 340 आर्म्स लायसन्स कॅन्सल केलेले आहे. QR कोड सुरू केले होते आपण, सगळ्यांना QR कोड माहीत पण असेल. QR कोडवर आतापर्यंत 3000 कंप्लेंट्स आम्ही रिसीव्ह केलेली आहे. 3000 पैकी 2200 लोक सॅटिस्फाईड होते, 800 अनसॅटिस्फाईड होते. ते 800 लोकांना 24 तासाचे आत SP ऑफिसने कॉल करून त्यांची कंप्लेंट सॉल्व्ह केलेली आहे. प्रत्येक सॅटर्डे, प्रत्येक शनिवारला आम्ही जनता दरबार सिस्टम ठेवतो, त्यामध्ये आज तो 6000 कंप्लेंट आम्ही रिझॉल्व्ह करून घेतले. 650 पोलीसमॅनची बदली केलेली आहे, सगळ्यांना माहीत असेल. आजची डेटमध्ये तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये त्या तालुक्याचा एकही पोलीस कर्मचारी भेटणार नाही. ठीक आहे, आमचं DG ऑफिसचा जो एक शासनाचा GR आहे, 100 ग्राम तालुका अलाउड नाही. तो सगळे लोक आता अंबाजोगाई शहर, ग्रामीण, परडी शहर, ग्रामीण मध्ये फ्रेश आहे, बाहेरच्या तालुक्याचा, लोकल तालुक्याचा नाही. सगळे लोक नवीन आहेत. थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला त्याचा रिझल्ट लवकरात लवकर दिसेल. मॅन्डेटरी व्हिजिटिंग आवर्स आम्ही केलेले आहेत. 4 ते 6 SP ऑफिसला तुम्ही कधी येऊ शकते, मला भेटू शकते, मी तिथेच तुम्हाला भेटणार. 4 ते 6 तुम्ही कधी यावा, काही अपॉइंटमेंटची गरज नाही, काहीच नाही. तुम्ही कधीच माझ्या ऑफिसला येऊ शकता आणि मला भेटू शकता. सिमिलरली माझे ऑफिसर्स आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही जाऊन भेटू शकता. तो कधीच यावा, आमच्याकडून जे काही मदत पाहिजे तुम्ही घेऊ शकता. परमानंट नंबर सुद्धा आम्ही डिक्लेअर केलेले आहे. एक जण म्हणले होते की साहेब आमचा सेपरेट नंबर अंबाजोगाईसाठी द्या. सेपरेट नंबर देता येत नाही. मी बीड पोलीस अधीक्षक आहे, माझ्यासाठी पूर्ण जिल्हा समान आहे. सरकारी नंबर आणि ऑफिस माझा पर्सनल नंबर आपण वेबसाईटवर ठेवलेला आहे. कधीही तुम्ही मला कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आय एम ऑलवेज देअर तुमची मदतसाठी. 92250 हे बीड SPचा नंबर आहे. 92250 92800. त्याच्यानंतर आम्ही 9 ते 12 पेट्रोलिंग सुरू केलेली आहे आणि इव्हनिंग फूड पेट्रोलिंग केलेली आहे. जेव्हा आपले जिथे आपल्या ओपन ग्राउंडमध्ये लोक दारू पितात, हे करतात, त्यांना आपण वचक ठेवू शकेल. कालच आपण पोलीस आपल्या बांधावर स्कीम सुरू केलेली आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना जो त्रास होतात जागाचे वादामुळे, त्याला आपण जागावर जाऊनच त्यांना सॉल्व्ह करून आम्ही त्यांची मदत करू शकेल. हे सगळे मोठी आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न केले आहे. आज तुम्ही एवढे सुंदर आणि चांगले सजेशन्स आम्हाला दिले, ते पण आम्ही इंट्रोस्पेक्ट करून तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल. आता पोलीस विभागातर्फे मी हेच सांगू इच्छितो सगळ्यांना की आम्ही आमच्या लेवलवर आमचा प्रयास चालूच राहणार. तुमच्याकडून मला 2-3 ठिकाणी सहकार्य पाहिजे. नंबर 1 आहे CCTV आपण शासनाकडून लावत आहे की अंबाजोगाईमध्ये त्याची आपला प्रोसिजर अंडरवे आहे. पण जसं की मी सांगतो, आपल्याला आपली सेफ्टीसाठी प्राथमिक जबाबदारी इंसानची स्वतः सुरू होते. आपला मुलं मुली असते तो आई वडील त्याला सुरक्षित ठेवतात. आपण तिथे हे बघत नाही की पोलीस येईल आणि पोलीस माझी मुली मुलींची सुरक्षा करेल. पोलीस आहे, सदैव तुमच्यासाठी तत्पर आहे. त्यासाठी तुम्ही किमान तुमच्यासाठी काय करू शकता, एक CCTV कॅमेरा लावू शकता. तुमचे दुकानाला लावू शकता, तुमच्या घरातला लावू शकता. आणि आज काय एकदम सस्ता आहे, 1200 रुपयामध्ये तुम्हाला CCTV कॅमेरा भेटतात. त्याचा फायदा काय आहे की तुमची सिक्युरिटी होईल, क्राईम घडलं आम्हाला डिटेक्ट करायला सोपा होईल, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सोपं होईल आणि कन्व्हिक्शन सोपं होईल. तो तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही आमची मदत केली तर खूपच त्यामध्ये चांगला होईल. आणि मी तुम्हाला ॲज ए SP म्हणून सांगू इच्छितो, तुमचा DVR किंवा तुमचा कॅमेरा मी जप्त करून जाणार नाही. ठीक आहे, मला फक्त CCTV फुटेज पाहिजे, जेणेकरून आपण त्यामध्ये डिटेक्शनमध्ये मदत करू शकतो. तो फर्स्ट पॉईंट हे आहे. नेक्स्ट पॉईंट आहे की हे मीटिंग नंतर तुम्ही सेल्फ इंट्रोस्पेक्ट करा की आपली जो नैतिक जबाबदारी आहे ते आपण सगळे पाळत आहे की नाही. थर्ड पॉईंट आहे की हा जो मीटिंग आहे हे काही शेवटची मीटिंग नाही. प्रत्येक महिना आपला तालुका स्तराची मीटिंग होणार.
आज जे आपण चर्चा केलेली आहे, नेक्स्ट महिने आपण येऊन इथे परत त्यामध्ये अभ्यास करणार आणि जे त्यामध्ये आपल्याला सुधारणा आपण करू शकले तो चांगलं झालं, नाही करू शकले त्याच्यावर आपल्याला आपण मार्ग काढणार. तो एवढी संख्येमध्ये सगळे लोक आले, म्हणजे तुमच्या बहुमूल्य वक्त आम्हाला दिले, म्हणजे हे स्पष्ट दिसते की किती सिन्सिअर तुम्ही हे शहरासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी आहे. हा जिल्ह्याचे एसपी म्हणून मला अभिमान आहे की मला इथे काम करण्याची संधी दिली आणि तुम्हाला सर्व्हिस देण्याची संधी दिली. आपण सगळेजण आले त्यासाठी सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि हे मीटिंग ही पॉझिटिव्ह एक फिलिंग्सवरून संपवत आहे की आपण त्यामध्ये ॲनालिसिस करून आणि अंबाजोगाईसाठी अजून आणि परळीसाठी अजून चांगला आपण रिझल्ट दाखवण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.